हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल स्मार्ट स्टडी. आज आपण बघणार आहोत प्ले 9 स्टँडर्ड स्टेट बोर्ड इंग्लिश लेसन. सो आता आपण पार्ट 1 बघणार आहोत आणि ह्याच व्हिडिओमध्ये थोड्या वेळाने पार्ट 2 बघणार आहोत. ओके, पार्ट 1. सीन 1. अ किंग्स कोर्ट. अ किंग्स कोर्ट म्हणजे राजाचा दरबार. कोर्ट म्हणजे दरबार. द कोर्ट अवेट्स द अरायवल ऑफ द किंग. अवेट्स म्हणजे वाट बघणे, अरायवल म्हणजे आगमन. म्हणजे दरबार राजाच्या आगमनाची वाट बघत होते. 2 गार्ड्स आर स्टँडिंग फ्रंट राईट ऑफ द स्टेज. स्टेजच्या साईडला गार्ड म्हणजे पहारेकरी. तर पहारेकरी स्टेजच्या साईडला उजव्या बाजूला थांबले होते. फर्स्ट गार्ड पहिला पहारेकरी टू सेकंड गार्ड दुसऱ्या पहारेकरीला म्हणतो, बी अलर्ट सावध हो. द किंग इज अबाउट टू अराईव्ह. राजा येणार आहे. सेकंड गार्ड म्हणतो, हू वॉन्ट टू बी अलर्ट. कोणाला सावध व्हायचंय. लाईफ सीम्स लाईक अ वन लॉंग स्लीप इन दिस लँड. आयुष्य या जमिनीवरती खूप मोठी दीर्घ अशी लांब झोप झालेली आहे. आय एम ॲट एस. मी निवांत आहे ऑल डे. आणि मी निवांत असतो पूर्ण दिवस. दो आय एम अ गार्ड. जरी मी गार्ड असलो तरी. म्हणजे सेकंड गार्ड काय म्हणतो की कोणाला अलर्ट व्हायचं आहे. मी जरी पहारेकरी असलो तरी मी पूर्ण दिवस निवांत असतो. तर फर्स्ट गार्ड म्हणतो, हाव बोरिंग. किती कंटाळवाणं आहे, किती बोर आहे. आय वंडर इफ सम इंटरेस्टिंग ड्रामा विल अनफोल्ड ॲट द कोर्ट टुडे. तर फर्स्ट गार्ड म्हणतो की आज काहीतरी कोर्टमध्ये छान असं झालं पाहिजे. आज काहीतरी दरबारामध्ये इंटरेस्टिंग अमेझिंग काहीतरी झालं पाहिजे. इट वूड इनलायवन द ॲटमॉस्फिअर. इनलायवन म्हणजे उत्साहित करेन. ते पूर्ण तो इंटरेस्टिंग ड्रामा जो आहे तो पूर्ण ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. तो पूर्ण वातावरणाला उत्साहित करेन. सेकंड गार्ड म्हणतो, आय वूड बी इक्वली हॅपी इफ देअर वॉज नॉन. असं काही झालं नाही तरी मी आनंदी असेल किंवा असं झालं तरी मी आनंदी असेल. काहीही हो, मला आनंदच वाटतो. एंटर द डिसायपल लुकिंग अराउंड. डिसायपल म्हणजे शिष्य. म्हणजे तिथे एक शिष्य, एका साधूचा शिष्य येतो. फर्स्ट गार्ड, हल्ट. हल्ट म्हणजे थांबा. यू आर अ स्ट्रेंजर. स्ट्रेंजर म्हणजे अजनबी. तर फर्स्ट गार्ड म्हणतो, थांबा, तू अनोळखी आहेस. गिव्ह युअर आयडेंटिटी. तुझी ओळख पटवून दे. डिसायपल म्हणतो, यू आर राईट, आय एम अ विजिटर हेअर. तो जो शिष्य असतो तो बोलतो, हा तुम्ही बरोबर आहात, मी ते पाहुणा आहे. विजिटर म्हणजे पाहुणा. अ डिसायपल ऑफ द वाईज सेज फ्रॉम द घनघोर फॉरेस्ट विच लाईज टू द ईस्ट ऑफ किंगडम. तुमच्या किंगडम म्हणजे राज्य. तुमच्या राज्याच्या पूर्वेला एक घनघोर फॉरेस्ट आहे, एक घनघोर जंगल आहे. त्या जंगलामध्ये एक विद्वान असे साधू राहतात. त्या साधूंचा मी शिष्य आहे. फर्स्ट गार्ड, व्हॉट ब्रिंग्स यू हेअर. तू इथे का आला आहेस. मग तो शिष्य म्हणतो, डिसायपल म्हणतो, I have heard amazing stories about this kingdom of अंधेरी नगरी and the great king चौपट. तर डिसायपल म्हणतो की मी ह्या अंधेरी नगरी आणि चौपट राजा. कोणतं तर नगरीचं नाव काय आहे तर अंधेरी आणि त्याचा किंग कोण आहे तर चौपट. तर मग तो म्हणतो की मी ह्या अंधेरी नगरी आणि चौपट राजाबद्दल खूप असे अमेझिंग फॅक्ट्स ऐकले आहेत. खूप असं छान इंटरेस्टिंग स्टोरी ऐकल्या आहेत, गोष्ट ऐकल्या आहेत, काय काय घडतं ते चांगलं छान. तर म्हणतो की आय एम इस्पेशली इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राईज. इस्पेशली म्हणजे विशेषतः. तर तो डिसायपल काय म्हणतो बघा. तर तो डिसायपल म्हणतो की मी तुमच्या म्हणजे तुमच्या राज्यामध्ये जास्त आकर्षित झालो आहे कारण की तुमचं जे मार्केट आहे त्या मार्केटमध्ये सगळ्या वस्तूंची प्राईस जी आहे ती सेम असते. सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या सेम प्राईजला असतात. म्हणून मी त्याच्याकडे जास्त आकर्षित झालो आहे. नो कॉम्प्लिकेशन. काहीही कटकट नाही, कोणताही गोंधळ नाही. मग फर्स्ट गार्ड म्हणतो, पहिला पहारेकरी, यू हॅव हर्ड राईट. तू बरोबर ऐकलं आहेस. इन आवर लँड. आमच्या जमिनीवरती, आमच्या किंगडममध्ये, यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड डिलिकेटेबल स्वीट फॉर द सेम प्राईज ॲज अन इक्वल मेजर ऑफ व्हेजिटेबल. तू आमच्या राज्यातून, आमच्या किंगडममधून खूप अशा महागाडी एक स्वीट्स मिठाई घेऊ शकतो. खूप महागाडी आणि डिलिकेटेबल टेस्टी अशी चविष्ट स्वादिष्ट मिठाई तू आमच्या राज्यातून घेऊ शकतो. ते पण ॲज इक्वल मेजर ऑफ व्हेजिटेबल. म्हणजे
आपल्या भाज्यांच्या प्राईजमध्ये तू त्या स्वीट्स घेऊ शकतो. आता तुम्ही बघितलं तर भाज्यांची प्राईस कुठे आणि स्वीट्सची प्राईस कुठे. तर मग आपल्या पण किंगडममध्ये असं असतं, आपल्या राज्यात आपल्या देशात, तर आपल्याला ना ह्याची स्वीट्सची किंमतच राहिली नसती. भाज्यांच्या प्राईजमध्ये आपल्याला स्वीट्स भेटत आहेत. किती छान होईल. पण टाकाशेर भाजी टाकाशेर खाजा ही एक म्हण आहे. तर मग टाका हे टाका एक रुपया पूर्वीच्या काळात, आपण आता जसं रुपया म्हणतो तसं पहिले रुपयाला पूर्वीच्या काळात टाका म्हणायचे. सो टाकाशेर भाजी टाकाशेर खाजा, आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट. मला हे ऐकल्यानंतर खूप आनंद होतो. टाकाशेर भाजी टाकाशेर खाजा, इट मेक्स लाईफ इझी. हे जीवन खूप सोपं बनवतं. डिसायपल म्हणतो त्याच्यावरती, सो इट शूड, म्हणूनच तर इट वुड बी अ गुड आयडिया टू सेटल इन दिस लँड. म्हणूनच तर ह्या लँडवरती, ह्या जमिनीवर, ह्या राज्यात सेटल होण्यासाठी, राहायला येण्यासाठी खूप छान आयडिया आहे. बट फर्स्ट आय वुड लाईक टू अटेंड द कोर्ट टुडे अँड पे माय रिस्पेक्ट टू द मायटी किंग चॉपट. परंतु मला पहिले या किंगडमचा दरबार पाहायचा आहे. ह्या राजाचा मला दरबार पाहायचा आहे, या किंगडमचा. आणि माझी रिस्पेक्ट राजाला, मायटी किंग म्हणजे महापराक्रमी राजाला मला मुजरा करायचा आहे. ओके, आता नेक्स्ट पेज बघूया. नेक्स्ट पेजवरती काय आहे तर सेकंड गार्ड बोलतो, दुसरा पहारेकरी बोलतो, यू मे स्टँड देअर. ओके, तर तो सेकंड गार्ड काय म्हणतो तर तू तिथे जाऊन थांबू शकतोस. पॉइंटिंग आउट म्हणजे बोटाने इशारा करून सांगतो. विथ दोज पीपल हू आर इन क्यू. क्यू म्हणजे लाईन, रांग. तर तो सेकंड पहारेकरी काय म्हणतो की तू त्या रांगेमध्ये जाऊन थांबू शकतोस, बोट दाखवून बोलतो. व्हॉइस फ्रॉम बॅकस्टेज म्हणजे रंगमंचाच्या मागून खूप मोठा असा आवाज येतो. हेअर यू पीपल, हेअर कम्स द मोस्ट नोबल, मोस्ट रिवर्ड, मोस्ट ग्रेशियस, मोस्ट लर्नेड किंग चॉपट ऑफ दिस वस्ट किंगडम, मेक वे फॉर द किंग, गो टू द रॉयल मोनार्च. सो तर याचं मिनिंग काय आहे तर हेअर यू पीपल म्हणजे ऐका हो, मोस्ट नोबल म्हणजे महादयाळू, मोस्ट रिवर्ड म्हणजे महाआदरणीय, ग्रेशियस म्हणजे महापराक्रमी आणि लर्नेड म्हणजे महाविज्ञानी. ओके, सो चॉपट ऑफ दिस किंग चॉपट ऑफ दिस वस्ट किंगडम. वस्ट किंगडम म्हणजे खूप मोठ्या अशा राज्याचा राजा. मेक वे फॉर द किंग राजासाठी रस्ता द्या. गो द रॉयल मोनार्च राजाला मुजरा करा. आता किंग चॉपट अराइव्स टू द फॅनफेअर ऑफ द बगल्स अँड ड्रम्स अँड टेक्स हिज प्लेस ऑन द थ्रोन. म्हणजे किंग चॉपट आहे तो जेव्हा येतो त्यावेळेस फॅनफेअर म्हणजे धामधूम, म्हणजे नाही का एकदा किंग आला तर आपण बघतो ना मूवीमध्ये, एक्झाम्पल बाहुबली, मगधीरा, आपण फिल्म्स पाहतो ना त्याच्यामध्ये किंग आला की कसे ते म्हणजे नाही का धामधूम असते दरबारात ते. तर मग तुतारी वाजते, ड्रम्स वाजतात, राईट. सो आणि मग राजानंतर त्याच्या राजसिंहासनावरती जाऊन बसतो. तर किंग म्हणतो किंग सेड लेट द कोर्ट बिगेन. दरबाराला सुरुवात करा. फोर्थ गार्ड मेसेंजर, चौथा पहारेकरी म्हणजे संदेश देणारा आहे तो पहारेकरी येतो, चौथा पहारेकरी. द फर्स्ट कंप्लेनेंट तो म्हणतो की पहिला तक्रारकारी थीफ. आता थीफ येतो, रशेस फॉरवर्ड अँड वेल्स लाऊडली. ओरडून तो रडायला सुरुवात करतो, मोठ्याने ओरडतो आणि रडतो राजासमोर. आणि तो म्हणतो की जस्टिक, न्याय, ओ मोस्ट ग्रेट किंग, हे महान राजा, आय बिग फॉर जस्टिक, मी तुमच्या पुढे न्यायाची भीक मागतो. तो थीफ म्हणतो, जो चोर असतो तो रडत येतो आणि ओरडतो मोठ्याने की जस्टिक, न्याय द्या, मी तुमच्यासमोर न्यायाची भीक मागतो. मग किंग म्हणतो, किंग सेड अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट, तुझी तक्रार काय आहे. मग थीफ सेड, इन दिस ग्रेट लँड ऑफ अंधेरी नगरी, या तो थीफ काय म्हणतो बघा, ह्या अंधेरी नगरीच्या ग्रेट लँडवरती म्हणजे या ग्रेट महान अंधेरी नगरीमध्ये, माय फ्रेंड अँड आय हॅव बीन ट्रूली हार्ड वर्किंग हॉनेस्ट थीव्स. तो म्हणतो की आम्ही खूप वर्षापासून खूप हार्डवर्क करून, खूप कष्ट करून प्रामाणिकपणे, हॉनेस्ट म्हणजे प्रामाणिक,
सो प्रामाणिकपणे आम्ही चोरीचे काम करत होतो. आम्ही चोर आहोत. त्यांचं काय प्रोफेशन काय आहे तर चोर आहे. ऑल दिस इयर्स वी हॅव बीन ट्रू टू आवर प्रोफेशन्स. आम्ही आमच्या धंद्याच्या बाबतीत खरे आहोत. अँड व्हॉट इज आवर रिवॉर्ड. रिवॉर्ड म्हणजे बक्षीस. मग आमचं बक्षीस काय. तो चोर म्हणतो की आम्ही इतक्या दिवसापासून इतक्या वर्षापासून एकत्र हॉनेस्टपणे प्रामाणिकपणे चोरीचं काम करतो. तर मग आमचं बक्षीस काय आहे. लास्ट नाईट शेवटच्या रात्री विथ ग्रेट इफॉर्ट खूप प्रयत्नांनंतर वी मेड अ होल इन द वॉल ऑफ मर्चंट्स हाऊस. आम्ही काल रात्री खूप प्रयत्नानंतर एका व्यापाऱ्याच्या घराच्या भिंतीत आम्ही एक होल बनवलं. होल बनवलं म्हणजे जे नसतं का आपण होल बोलतो ते. वेन ऑल हिज फॅमिली वर अवे म्हणजे त्याची फॅमिली त्याचं कुटुंब होतं ते बाहेरगावी गेलेलं होतं. माय फ्रेंड पियर्ड थ्रू दॅट होल इन टू द हाऊस. माझ्या मित्राने त्या हाऊसमध्ये डोकावून पाहिले. त्या घरामध्ये डोकावून पाहिले. पियर्ड म्हणजे डोकावून पाहिले. वेन सडनली द वॉल कोलॅप्स. मग तो म्हणतो की शीघ्र. सडनली म्हणजे लगेचच ती वॉल होती जी भिंत होती ती लगेच माझ्या मित्राच्या अंगावरती पडली. वेल्स लाउडर. मग तो चोर आहे तो जोराजोरात रडायला लागला. अँड माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड. आणि तो माझा फ्रेंड आहे जो माझा मित्र आहे. इन्स्टंटली म्हणजे ताबडतोब. माझा मित्र लगेचच ताबडतोब मेला. आय हॅव लॉस्ट माय ओनली फ्रेंड अँड पार्टनर. मी माझा मित्र आणि पार्टनर गमावला. ओ किंग इट्स द मर्चंट्स फॉल्ट फॉर लिव्हिंग इन अ हाऊस विथ सच विक वॉल्स. तो म्हणतो की हा त्या व्यापाऱ्याचा दोष आहे की तो असल्या खराब भिंतीच्या घरामध्ये राहत होता. आता बघा आपण बघू की किंग ऐकतोय का त्या थीव्सचं. मग किंग म्हणतो फेट द मर्चंट ॲट वन्स. त्या घेऊन या रे त्या व्यापाऱ्याला लगेच. अ लाईफ फॉर अ लाईफ. मृत्यूसाठी मृत्यू. आपण म्हणतो ना जान के बदले जान तसंच. द मर्चंट मस्ट बी हँग. त्या व्यापाऱ्याला आपला जीव गमवावाच लागेल. थर्ड गार्ड लिव्ज अँड रिटर्न विथ द मर्चंट हू बोज बिफोर द किंग. तो तिसरा पहारेकरी जातो आणि त्या व्यापाऱ्याला घेऊन येतो. मर्चंट म्हणतो की सेड मर्चंट मर्सी म्हणजे दया. ओ नोबल किंग. हे महान राजा, हे कृपाळू राजा. आय हॅड नो इंटेन्शन ऑफ किलिंग दिस स्किल्ड प्रोफेशनल्स. माझा कोणताही हेतू नव्हता. इंटेन्शन म्हणजे हेतू किंवा उद्देश. ह्या कुशल माणसांना मारण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. इट इज नॉट माय फॉल्ट दॅट द वॉल ऑफ माय हाऊस कोलॅप्स. तो म्हणतो की हा माझा दोष नाही. माझ्या घराची भिंत पडली त्यात माझा दोष नाही. माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ट. माझं घर आत्ताच बांधलेलं आहे. इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिकलर. तो म्हणतो की यात माझ्या घराची भिंत पडली त्याच्यामध्ये माझा काहीच दोष नाही. हा त्या ब्रिकलरचा फॉल्ट आहे. ब्रिकलर म्हणजे गवंडी. हू केअरलेसली बिल्ट सच अ विक वॉल. ज्या गवंड्याने इतकी अशी विक वॉल बनवली. किंग म्हणतो ब्रिंग द केअरलेस ब्रिकलर इमिडिएटली. लगेच आणणारे त्या केअरलेस म्हणजे निष्काळजी गवंड्याला. ही मस्ट हँग फॉर हिज फॉल्ट. त्याला त्याच्या चुकीसाठी फासावरती जावंच लागेल. सेकंड गार्ड लिव्ह अँड रिटर्न विथ द ब्रिकलर. दुसरा पहारेकरी जातो आणि गवंड्याला घेऊन येतो. ब्रिकलर. ओ मोस्ट काइंड किंग. हे दयाळू महाराज. नीलिंग टू द किंग. तो जो गवंडी असतो जो ब्रिकलर असतो तो गुडघ्यावरती बसून राजाला म्हणतो की हे दयाळू महाराज. हॅव मर्सी. दया करा. आय बेज यू. मी तुमच्याकडे भीक मागतो. डोंट सेंड मी टू द गॅलोज. मला तुम्ही सुळावर चढवू नका. गॅलोज म्हणजे सुळावरती. आय ॲग्री दॅट आय बिल्ड द वॉल विच कोलॅप्स अँड किल अ मॅन. मी मान्य करतो की मी ती वॉल बनवली, मी ती भिंत बनवली आणि तो माणूस मेला.
भिंत त्याच्यावरती पडली आणि तो मेला. बट इट वॉज नॉट ड्यू टू माय केअरलेसनेस. हा माझा निष्काळजीपणा नाही आहे. द मॉर्चर विच आय यूज टू ले द ब्रिक्स वॉज ऑफ व्हेरी पुअर क्वालिटी. जे मी भिंत बनवण्यासाठी, मॉर्चर म्हणजे मिश्रण, आपण नाही का चुना आणि वाळू ते एकत्र करतो, जे मिश्रण असतं घर बांधण्यासाठी, ते मिश्रण होतं ते हलक्या क्वालिटीचं होतं. पुअर क्वालिटी, हलक्या क्वालिटीचं होतं. देअर वॉज टू मच ऑफ वॉटर मिक्स इन इट. तो म्हणतो की त्याच्यामध्ये खूप सगळं पाणी मिक्स होतं त्या मॉर्चरमध्ये, त्या मिश्रणमध्ये. इट इज एंटायरली द मॉर्चर मेकर्स फॉल्ट. तो म्हणतो एंटायरली म्हणजे संपूर्णपणे, पूर्णपणे. तो म्हणतो की पूर्णपणे त्या मॉर्चर मेकर्स म्हणजे मिश्रण बनवणाऱ्याचा, चुना बनवणाऱ्याचा फॉल्ट आहे, चुका आहे. मग किंग म्हणतो सुमोन हजर करा लवकर. सुमोन द मॉर्चर मेकर ॲट वन्स. हजर करा लवकर त्या मिश्रण तयार करणाऱ्याला. ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर हिज थॉटलेसनेस. तो म्हणतो की त्याच्या या निष्काळजीपणा, अविचारी वागणुकीसाठी त्याला त्याचे जीवन गमवावेच लागेल. फर्स्ट गार्ड एक्झिट अँड रिटर्न विथ द मॉर्चर मेकर. पहिला गार्ड जातो म्हणजे पहिला पहारेकरी जातो आणि त्या मिश्रण मेकरला नाही का ज्याने मिश्रण बनवलेलं त्याला घेऊन येतो. गार्ड जेव्हा जातो आणि त्या मॉर्चर मेकरला घेऊन येतो, बरोबर. हू रशेस अँड थ्रोज हिमसेल्फ बिफोर द किंग. म्हणजे तो जो मॉर्चर मेकर असतो तो राजासमोर लोटांगण घालतो आणि रडायला लागतो. मॉर्चर मेकर वेलिंग लाऊडली, मोठ्या मोठ्याने रडायला लागतो. फॉरगिव्ह मी, क्षमा करा. ओ मर्सीफुल किंग, ओ हे दयाळू महाराज, प्लीज डू नॉट हँग मी टू डेथ. मला मरणासाठी फासावर चढवू नका. आय हॅव अ वाईफ अँड 2 यंग चिल्ड्रन्स. मला एक पत्नी आणि 2 मुलं आहेत. हू विल लुक आफ्टर देम. त्यांच्याकडे नंतर कोण बघेल. मग किंग म्हणतो युअर केअरलेसनेस हॅज कॉस्ट अ लाईफ. तुझ्या या निष्काळजीपणामुळे एक आयुष्य बर्बाद झाले आहे. यू मस्ट पे विथ युअर लाईफ. तुला तुझे जीवन गमवावेच लागेल. मॉर्चर मेकर नो 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 माय रॉयल लॉर्ड. हे महान राजा, आय एम नॉट अ ब्लॅम. मी दोषी नाही आहे, मला दोषी ठरवू नका. द पॉट विच आय यूज टू पोअर वॉटर इन टू द मॉर्चर हॅड अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरली लार्ज माउथ. तर तो मॉर्चर मेकर म्हणतो की मी जे मिश्रण बनवण्यासाठी जे पॉट वापरलं होतं, जे भांडे वापरले होते, त्याचं जे तोंड होतं एक्स्ट्रा ऑर्डिनरली म्हणजे जास्त मोठे, आपण एक्सटेंड म्हणतो ना, जास्त मोठे, लार्ज होते. तर त्याचे तोंड पोअर वॉटर म्हणजे पाणी ओतणे. तर पाणी ओतण्यासाठी मी जे भांडे वापरले होते ते खूप मोठे होते, म्हणजे त्याचे तोंड जे होतं ते खूप मोठं होतं. सो एक्सेस वॉटर पोअर्ड डाऊन इन टू द मॉर्चर मिक्सचर. आणि मग माझ्याकडून चुकून त्या मिश्रणामध्ये जास्त पाणी वतले गेले. आय वॉज हेल्पलेस. इट इज द पॉटर फॉल्ट फॉर मेकिंग सच अ युजलेस पॉट. तो म्हणतो की जेव्हा त्याच्यामध्ये जास्त पाणी वतलं त्यावेळेस मी काही करू शकलो नाही. तो हा तर त्या पॉटर मेकर म्हणजे कुंभार, त्या कुंभाराचा दोष आहे, चुकी आहे की त्यांनी असला बिना कामाचा पॉट तयार केला, भांडं तयार केलं. किंग म्हणतो लेट द पॉटर बी ब्रॉट हेअर ॲट वन्स. आणणारे लगेच त्या कुंभाराला. ही मस्ट बी एक्झिक्युटेड फॉर मोल्डिंग सच युजलेस पॉट. त्याला असलं बेकार भांडं बनवण्यासाठी फासावरती जावंच लागेल. फोर्थ गार्ड लिव्स अँड रिटर्न्स विथ द पॉटर. चौथा पहारेकरी जातो आणि त्या पॉटरला घेऊन येतो. पॉटर कॉवरिंग बिफोर द किंग म्हणजे तो राजासमोर घाबरला. युअर मेजेस्टी हे महाराजा, शो मर्सी टू दिस हंबल पॉटर. हंबल म्हणजे नम्र, मर्सी म्हणजे दया. तर तो पॉटर बोलतो की हे महान राजा, माझ्यावरती दया करा, माझ्यासारख्या नम्र कुंभारावरती दया करा. आय ॲग्री दॅट द पॉट आय मेड अँड सोल्ड टू द मॉर्चर मेकर वॉज अ डिफेक्टिव्ह. तो म्हणतो डिफेक्टिव्ह वन.
तो पॉटर म्हणतो की हां मी मान्य करतो की मी तो पॉट बनवला आणि त्या चुना बनवणाऱ्याला मी विकला. बट आय एम नॉट गिल्टी, मी दोषी नाही आहे. गिल्टी म्हणजे दोषी, मी दोषी नाही आहे. ॲज आय वॉज मोल्डिंग दॅट पॉट, जेव्हा मी ते भांडे बनवत होतो, आय हर्ड द स्वीट डिलिकेट टिंकलिंग ऑफ अँकलेट. डिलिकेट म्हणजे सुंदर असे, टिंकलिंग म्हणजे किनकिन, अँड अँकलेट म्हणजे पैंजण. मग तो पॉटर म्हणतो की मी जेव्हा पॉट बनवत होतो, ते भांडे बनवत होतो, त्यावेळेस मला खूप सुंदर असे पैंजणाचा किनकिन आवाज कानावरती पडला. इट वॉज द मनी लेंडर्स डॉटर. मनी लेंडर्स म्हणजे सावकार, जो त्या गावाचा सावकार असेल, त्या नगराचा सावकार असेल तो. तर तो म्हणतो की मनी लेंडर म्हणजे गावाचा सावकार. शी डिस्ट्रॅक्टेड मी जस्ट ॲज वॉज शेपिंग द माउथ अँड इट बिकम टू वाईड. जेव्हा मी माझ्या भांड्याला शेप देत होतो, त्यावेळेस ती जी मनी लेंडरची मुलगी होती, डॉटर होती, तिथे आली आणि डिस्ट्रॅक्टेड म्हणजे मला तिने मला विचलित केलं आणि मग तेवढ्यातच त्या भांड्याचं तोंड मोठं झालं, एक्सटेंड वाईड झालं ते. तर त्याच्यात ती किंग बोलतो, ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हिअर. दिस वेअर व्हेरी इन्स्टंट म्हणजे ताबडतोब, म्हणजे लगेचच त्या मनी लेंडरच्या मुलीला म्हणजे सावकाराच्या मुलीला घेऊन या. शी मस्ट बी सेंट टू द गॅलोज फॉर डिस्टर्बिंग टू दिस पुअर पॉटर ॲट वर्क. ह्या गरीब कुंभाराला कामात डिस्टर्ब केल्याबद्दल तिला सुळावरती नक्कीच जावं लागेल. मग फर्स्ट गार्ड लिव्ज अँड एंटर विथ द मनी लेंडर डॉटर. तर पहिला पहारेकरी जातो आणि मनी लेंडरच्या डॉटरला घेऊन येतो. तर मनी लेंडरची डॉटर तुम्हाला इथे दिसतीये, ही आहे मनी लेंडरची डॉटर. हा आहे मनी लेंडर आणि हा आहे गोल्डस्मिथ. ओके, तर मग मनी लेंडरची डॉटर ही आहे. मग त्याच्यावरती मनी लेंडर बोलतो इन अ डिस्परेट व्हॉइस म्हणजे चिंताग्रस्त आवाजामध्ये, ओ जस्ट किंग, हे राजा, स्पेअर माय डॉटर, माझ्या मुलीला माफ करा. शी इज माय ओनली चाइल्ड अँड टू बी वेडेड नेक्स्ट मंडे. माझी ही एकुलती एक मुलगी आहे आणि पुढच्या सोमवारी तिचं लग्न आहे. मग त्याच्यावरती डॉटर म्हणते, डॉटर, ओ डू नॉट फ्रेड फादर. ती म्हणते, चिंता करू नका बाबा. द किंग विल नॉट हँग मी. राजा मला फाशीवरती चढवणार नाही. टू द किंग, आता पुढचे जे सेंटेन्सेस आहेत ते किंगला बोलते ती. युअर मोस्ट इस्टीम हायनेस, आय रॅरली स्टेप आउटसाइड द थ्रेशोल्ड ऑफ माय होम. तर ती डॉटर बोलते की हे आदरणीय राजा, मी रॅरली म्हणजे कधीतरी, कमी प्रमाणात, थ्रेशोल्ड म्हणजे घराची चौकट किंवा उंबरठा. तर ती डॉटर बोलते की मी घराच्या उंबरठा खूप कमी प्रमाणात ओलांडते. बट ॲज माय फादर सेड, जसे माझे बाबा म्हणाले, आय एम टू बी मॅरिड नेक्स्ट वीक, मी पुढच्या आठवड्यात लग्न करणार आहे. अँड माय ज्वेलरी इज नॉट रेडी, आणि माझे दागिने, ज्वेलरी म्हणजे दागिने हे तयार नाही आहेत. आय हॅड टू गो टू द गोल्डस्मिथ शॉप टू अर्ग हिम टू वर्क फास्ट अँड हँड ओव्हर माय ऑर्मेट ऑन टाईम. तर ती म्हणती की मी माझे बाबा म्हणले तसे मी पुढच्या आठवड्यात लग्न करणार आहे. अर्ग म्हणजे विनंती करणे. तर ती म्हणती की मी गोल्डस्मिथकडे गेले, गोल्डस्मिथ म्हणजे सोनार, सोनाराकडे गेले आणि त्याला विनंती करू लागले की माझे ऑर्नामेंट म्हणजे दागिने, तर दागिने मला वेळेवरती दे. द पॉटर शॉप ऑन द वे, आणि त्या कुंभाराचा शॉप ऑन द वे होता म्हणजे रस्त्यावरती होता. आय कुड नॉट हेल्प इट, मी काहीही करू शकले नाही. इट इज ऑल द गोल्डस्मिथ फॉल्ट, हा सगळा गोल्डस्मिथचा दोष आहे. हॅड ही डिलिवर्ड माय ऑर्नामेंट ऑन टाईम, म्हणजे त्यांनी माझे जे दागिने आहेत ते वेळेवरती दिले नाहीत. आय वूड नॉट हॅव बीन फोर्स टू गो पास द पॉटर्स शॉप,
मला त्या कुंभाराच्या जो ऑन द वे त्या रस्त्यावरती कुंभार होता तिथून मला जावंच लागलं नसते जर त्या गोल्डस्मिथने माझे लवकर दागिने दिले असते. मग तो किंग बोलतो मग देन सेड फॉर द गोल्डस्मिथ अँड विदाउट एनी डिलाय ही मस्ट बी हँग. डिलाय म्हणजे कोणतीही वेळ न दवडता. तर मग कोणतीही वेळ न दवडता त्या गोल्डस्मिथला घेऊन या आणि त्याला फासावरती लटकवा. आहे हा सेकंड पार्ट, तुम्ही बघू शकता इथे पेजवरती. सेकंड गार्ड एक्झिस्ट अँड रिटर्न विथ द गोल्डस्मिथ. दुसरा गार्ड जातो आणि त्या सोनाराला घेऊन येतो. तर हे गोल्डस्मिथचं जे हे आहे कॉन्व्हर्सेशन आहे ते पार्ट 2 मध्ये. ओके, तर गोल्डस्मिथ बोलतो इन अ क्रँकली टोन, एका अशा रडक्या कर्कश आवाजात तो बोलतो, ओ नोबल किंग, हे दयाळू राजा, आय बेग ऑफ यू, मी तुमच्याकडे भीक मागतो. हाऊ कॅन आय गिव्ह मी सच अ हार्श सेंटेन्स, तुम्ही मला असे हार्ड सेंटेन्स कसं बोलू शकता. आय वॉज मेरली फॉलोविंग युअर ऑर्डर टू द लेटर. मेरेली म्हणजे निवळ, फक्त मी फक्त तुमच्या ऑर्डरचे पालन करत होतो, तुमच्या आज्ञेचे पालन करत होतो. यू कमांडेड मी टू सेट असाइड ऑल माय वर्क अँड गेट द क्वीन्स ऑर्नामेंट रेडी बिफोर हर हायनेस बर्थडे. म्हणजे जसं तुम्ही मला आज्ञा दिली होती की राणीच्या वाढदिवसाच्या आधी तिचे सगळे दागिने तयार झाले पाहिजेत. सो देअर हॅज बीन अ डिलाय इन मेकिंग दिस लेडीज ब्रायडल ऑर्नामेंट्स. मग तो गोल्डस्मिथ काय म्हणतो की मी कोणतीही वेळ न घालवता राणीचे ऑर्नामेंट बनवायला घेतले आणि ह्या लेडीज ब्रायडल म्हणजे जी नवरी आहे ती, त्या नवरीचे हे ऑर्नामेंट बनवायचे राहिले. इन द नेम ऑफ जस्टिस युअर हायनेस पॅर्डॉन मी. म्हणजे तो म्हणतो की मला न्याय, हे राजा मला न्याय द्या आणि मला क्षमा करा. स्पेअर माय लाईफ, आय वॉज जस्ट फॉलोविंग युअर हायनेस ऑर्डर. मी फक्त तुमच्या उच्च आज्ञेचे पालन करत होतो. किंग म्हणतो नॉट अनदर वर्ड, काही बोलू नकोस. युअर एक्सक्यूज डज नॉट होल्ड गुड. तू दिलेले कारण, एक्सक्यूज म्हणजे बहाणा, कारण, तू दिलेले कारण हे बरोबर नाही आहे. टू द गार्ड, तो त्या आता नंतर बोलतो, ते नेक्स्ट सेंटेन्स आहे ते पहारेकऱ्यांना. टेक द गोल्डस्मिथ अवे टू द गॅलोज अँड हँग हिम ॲट वन्स. घेऊन जा त्या सोनाराला आणि एकदाच द्या त्याला सुळावरती मरण्यासाठी, फाशी द्या त्याला. मग गोल्डस्मिथ बोलतो हॅव मर्सी, दया करा, ओ जनरस किंग, हे महापराक्रमी राजा. आय फॉल ॲट दाय फीट, मी तुमच्या पाया पडतो. प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज मला क्षमा करा. जस्ट वन्स, फक्त एकदा. दिस टाईम, ह्या वेळेस. लेट मी लाईव्ह, मला जगू द्या. आय हॅव, मग पुढचं तो बोलतच नाही. मग तो गोल्डस्मिथ म्हणतो की प्लीज माझ्यावरती दया करा आणि ह्या वेळेस मला माफ करा, मला जगू द्या ह्या वेळेस प्लीज. तर किंग मोठ्याने ओरडतो नॉन ऑफ दिस ॲनिमोर, आता जास्त काही बोलू नको. टेक हिम अवे ॲट वन्स, एकदाच त्याला घेऊन जा. लेट हिम हँग टू डेट, त्याला मरण्यासाठी फाशी द्या. टू गार्ड्स ड्रॅग द वेलिंग गोल्डस्मिथ अवे. Courtiers and others whisper to one another out of shock. Soon the guard returned with the goldsmith and the hangman. आता तुम्ही इथे बघू शकता, हा हँगमॅन आहे. ओके, हा हँगमॅन आहे, तर तुम्ही त्याला बघू शकता इथं. दिस इज द हँगमॅन. आता जे 2 गार्ड असतात ना, ते 2 गार्ड, ड्रॅग म्हणजे फरफटत नेणे, ड्रॅग द व्हीलिंग म्हणजे फरफटत नेणे. मग ते गोल्डस्मिथला फरफटत घेऊन जातात आणि मग जे कोर्टियर्स असतात म्हणजे दरबारी असतात ते एकमेकात चर्चा करतात. विस्पर म्हणजे एकमेकात चर्चा करणे आणि शॉक होतात, सरप्राईज झालेले असतात की असं कसं असू शकतं हे ते. मग किंग बोलतो अनॉइड म्हणजे रागाने. व्हॉट, काय झालं. आता जेव्हा ते गार्ड आणि गोल्डस्मिथ आहेत, ते गार्ड आहे तो गोल्डस्मिथला घेऊन माघारी येतो, फासावूनच लटकवता. मग राजा विचारतो काय झालं. वाय हॅव यू नॉट कॅरी आउट माय ऑर्डर, तुम्ही माझ्या आज्ञेचं पालन काय नाही केलंस.
हँग द गोल्डस्मिथ ॲट दिस मोमेंट ऑर एल्स यू विल सफर द सेम पनिशमेंट. आत्ताच्या आत्ता ह्या सोनाराला तुम्ही हँगवरती सुळावरती चढवा, फाशी द्या त्याला, नाहीतर तुम्हाला सुद्धा अशीच शिक्षा होईल. मग तो हँगमॅन म्हणतो, जो आहे तो हँगमॅन आहे, तो हँगमॅन म्हणतो होल्डिंग अ नूस इन हिज हँड. तो म्हणतो नूस म्हणजे जी त्याच्या हातात ही दोरी दिसते ना तुम्हाला, त्याच्या हातातली दोरी ही जी आहे ती त्याला नूस असं म्हणतात. ओके, त्या दोरीला जी फासावरती लटकायची दोरी असते त्याला नूस असे म्हणतात. तर ती नूस आहे, तर घेऊन येतो तो 1000 ॲपोलॉजियस. ॲपोलॉजियस म्हणजे माफी मागतो. ओके, तर तो म्हणतो की मी तुमच्याकडे अशी हजारो माफी मागतो ओ ग्रेट किंग, हे राजा. बट दिस नूज डज नॉट फिट द गोल्ड स्मिथ नेक. ही जी नूज आहे, ही दोरी आहे, ती सोनाराच्या गळ्यात बसत नाही आहे. इट इज टू लूज. ही खूप त्याला लूज होती आहे. मग त्याच्यावरती किंग म्हणतो देन ट्राय इट अराउंड एव्हरी वन्स नेक हेअर पॉइंटिंग टू द सब्जेक्ट्स अँड सी हू इट फिट्स. तो म्हणतो की जे कोर्टमध्ये, जे दरबारामध्ये जमले आहेत त्यांच्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये ही नूस टाक. हाव फनी ना, ही कोण जो थीफ होता तो हे दरबारात भांडणं लावून गेला आणि चुकी कोणाची आणि शिक्षा कोणाला भेटतीये. आणि आता गोल्डस्मिथ सुद्धा बाजूला राहिला, मध्येच दरबारी फसले. तर मग त्या दरबारी ज्यांच्या गळ्यात बसन त्यांच्या गळ्यात ही हँगिंगची नूस टाक. whoever has a neck of the size of the noose must be hanged. मग आता ज्यांच्या नेकला ही नूज बसन ते नक्कीच फासाला जातील. Hangman tries to noose on many of the subjects waiting for justice. They spurn and resist, but the hangman with the help of the guard overpowers them. Finally the noose feed the disciple. How funny. म्हणजे तो जो हँगमॅन आहे, फाशी देणारा जो माणूस आहे, तो नूस सगळ्या जे दरबारात जमले त्यांच्या सगळ्यांच्या गळ्यात घालून बघतो. तर शेवटी स्पर्न म्हणजे धिक्कारणे आणि रिसिस्ट म्हणजे आता ती शेवटी जी म्हणजे लोक काय करायचे, आता आमची चूक नसताना आम्ही का ती नूस घालून घ्यायची ना, आम्ही का फासाला जायचं. तर आता लोकांना भीती वाटायची की जर ही माझ्या गळ्यात बसली तर नूस, तर काय होईल, ही दोर माझ्या गळ्यात बसली तर मी फासाला जाईन बिनकामाचा. तर मग जेव्हा हा हँगमॅन सगळ्यांच्या गळ्यामध्ये जेव्हा नूस घालायचा, जी दोर घालायचा, त्यावेळेस ते सगळे स्पर्न म्हणजे धिक्कारणे आणि रिसिस्ट म्हणजे झिरकावणे, म्हणजे नाही का आपण असं गळ्यात घाला गेली की असं मान इकडे तिकडे करायचे, हालायचे, घालून नव्हते देत. मग हँगमॅन अँड गार्ड्स overpower them finally. मग त्या हँगमॅनने आणि गार्ड्सनी खूप अशी पॉवर लावली आणि फायनली ते डिसायपल जो आपण फर्स्ट पार्ट 1 पाहिलं होतं, फर्स्ट स्टार्टिंगला तो डिसायपल आला होता सेटल व्हायला. मग तो म्हणला की मी पहिले आपली रिस्पेक्ट देणार किंगला, मग सेटल होणार इथं. तर तो त्या डिसायपलच्या गळ्यामध्ये ही न्यूज बसते. करेक्ट. ओके, त्याची काही चूक नसताना त्याला फासावरती जावं लागतं. नेक्स्ट आहे हँगमॅन. मग हँगमॅन काय म्हणतो, युअर हायनेस, इट फिट्स ॲट लास्ट. हां, बरं झालं, हे एकदाचं शेवटी फिट झालं कोणाच तरी गळ्यात. डिसायपल म्हणतो पण नेक्स्ट पेज. किंग म्हणतो जस्टिस ॲट लास्ट. शेवटी न्याय मिळाला. टेक हिम टू द गॅलोज विदाउट फर्दर डिलाय. कोणताही उशीर न करता ह्याला फासावरती लटकवा. हँगमॅन अँड गार्ड्स फोर्स द प्रोस्टिंग डिसायपल आउट. त्या डिसायपलला, त्या शिष्याला फोर्स करून त्याला फासावरती लटकवायला घेऊन जातात. आता तो काय म्हणणार डिसायपल की मी तर किती इम्प्रेस झालो होतो, किती अट्रॅक्ट झालो होते अंधेरी नगरीबद्दल, की स्वीट्स पण व्हेजिटेबलच्या मेजरनी भेटतात म्हणून मी इथे सेटल होण्यासाठी आलो होतो, मला वाटलं की आता खूप छान होईल. तर तो म्हणाल की मी काय करायला आलो होतो आणि काय झालं माझ्यासोबत. मग त्याच्यावरती किंग बोलतो जस्टिस डिलायड इज जस्टिस डिनाईड. मग तो किंग म्हणतो की न्यायाला जितका उशीर लागतो न्याय
तितकाच नाकारला जातो. अंधेरी नगरी प्राइड्स इटसेल्फ ऑन प्रोमोट ॲक्शन. तो म्हणतो की अंधेरी नगरी ही बोलण्यापेक्षा डायरेक्ट अंधेरी नगरीला प्राइड्स म्हणजे गर्व असणे, तर अंधेरी नगरीला प्राइड्स म्हणजे गर्व, तर आम्हाला गर्व आहे ह्या अंधेरी नगरीबद्दल. ऑन प्रोमोट ॲक्शन म्हणजे आम्ही झटपट क्रिया करतो, ह्याच्यावरती आम्हाला गर्व आहे. आवर ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. आमच्या शब्दांपेक्षा आमची ॲक्शन जी आहे ती मोठ्या प्रमाणात आम्ही ती झटपट कृती घेतो. व्हॉइस अँड शाउट्स हर्ड फ्रॉम आउटसाइड ऑल रिएंटर इन अ रश विथ अनदर एल्डरली मॅन. तर बाहेरून काहीतरी आवाज येतो आणि एका म्हाताऱ्या माणसासोबत सगळे जे आहेत ते माणसं त्याच्यासोबत आतमध्ये दरबारात येतात. किंग म्हणतो, व्हॉट, काय झालं? वाय हॅव यू ऑल रिटर्न विथ दिस स्ट्रेंजर अलाइव्ह. ह्या अनोळखी माणसासोबत तुम्ही का आला आहात? अँड हू इज दिस मॅन. आणि हा कोण माणूस आहे? मग फर्स्ट गार्ड म्हणतो, आय बेज युअर पॅरडॉन. तो पहिला पहारेकरी म्हणतो की क्षमा करा महाराज. युअर हायनेस बट वी आर कन्फ्यूज इंडीड. आम्ही खरंच खूप गोंधळलेलो आहोत. दिस ओल्ड मॅन रशेड टुवर्ड us as we were about to hang the young stranger and begged and pleaded that he should be hanged instead. तर instead म्हणजे विनवणी करणे. ओके, तर तो म्हणतो की आम्ही खूप असं गोंधळलेलो आहोत की हा म्हातारा माणूस अचानक तिथे बाहेर आला. जेव्हा आम्ही डिसायपलला शिक्षा देणारच होतो, आम्ही त्याला फासावरती चढवणारच होतो, त्यावेळेस तोपर्यंत तो साधू तिथे आला. मग तोपर्यंत तो ओल्ड माणूस तिथं आला आणि म्हणू लागला की प्लीज तुम्ही, मी तुमच्या पुढे भीक मागतो, मी तुम्हाला प्रार्थना करतो की प्लीज तुम्ही ह्याला फासावरती चढवू नका, त्याच्याऐवजी मला फासावरती चढवा. मग सेकंड गार्ड बोलतो, ॲट फर्स्ट वी थॉट द ओल्ड मॅन हॅड द लॉस्ट हिज मेंटल बॅलन्स. तो म्हणतो की हा मानसिक नाही का आपण येडे म्हणतो, वेडा आहे, हा माणूस वेडा आहे, आम्हाला पहिले वाटलं. व्हॉट सेन मॅन वुड विश टू सफर सच अ ड्रास्टिक डेथ विलिंगली. तो म्हणतो सेन म्हणजे चांगला, आपण नाही का सेन म्हणजे चांगला, आपण गुड म्हणतो तसं. तर तो म्हणतो की इतका चांगला माणूस अशा ड्रास्टिक म्हणजे खतरनाक अशा मरणाला कसा समोर जाईन, कसं मरू शकल असं इतकं मनाने. विलिंगली म्हणजे इच्छेने. फर्स्ट गार्ड, बट दिस यंग मॅन सेज दॅट he is a wise and learned sage from the forest yonder and he himself as the man disciple. तर तो माणूस, तो फर्स्ट गार्ड बोलतो की हे जो ओल्ड मॅन आहेत ते एक साधू आहेत, एक मोठे विद्वान शिकलेले साधू आहेत आणि ते आपल्या यंडर म्हणजे पलीकडील, आपल्या किंगडमच्या पलीकडील फॉरेस्टमध्ये हे राहतात. आणि हा डिसायपल म्हणतोय की मी ह्या साधूचा शिष्य आहे. सेज म्हणतो, सेज म्हणजे साधू. ओ नोबल किंग, हे दयाळू राजा, यू आर मोस्ट, तुम्ही खूप ग्रेशियस आहात, मोस्ट ग्रेशियस, तुम्ही खूप महापराक्रमी आहात. बी काइंड अँड अलाव मी टू द हँग इन प्लेस ऑफ माय डिसायपल, आय बेज यू. तो म्हणतो की माझ्या डिसायपल, माझ्या शिष्याच्या ऐवजी तुम्ही मला फासावरती चढवा प्लीज. किंग म्हणतो, व्हॉट अ स्ट्रेंज ॲपल, तुम्ही माझ्याकडे कोणती अशी विचित्र विनवणी करत आहात. अँड वाय डज सच अ वाईज अँड होली मॅन विश टू ॲबस्ट्रक्ट द कोर्स ऑफ जस्टिस, मे आय आस्क. तो म्हणतो की तुम्ही इतके विद्वान साधू असून सुद्धा, इतके पवित्र, होली म्हणजे पवित्र, इतके पवित्र माणूस असून सुद्धा तुम्ही न्यायाच्या कामामध्ये अडथळा आणून का, इतकं पवित्र माणूस असून सुद्धा तुम्हाला फासावर जायचं आहे, मी विचारू शकतो का, मी आय आस्क. मग तो सेज बोलतो, नाव सेज सेड, शोईंग रिल्युटन्स टू लेट आउट हिज सिक्रेट. तो रिलिटन्स म्हणजे नाखुशीने, तर तो नाखुशीने त्याचा सिक्रेट दाखवतो असं. युअर मॅजेस्टी, मॅजेस्टी म्हणजे हे राजा,
द ट्रूथ इज नो आय कॅनॉट से इट. तो म्हणतो आता अडखळत बोलतो की नाही मी खरं नाही सांगू शकत. मग किंग बोलतो आय डिमांड अन एक्सप्लेनेशन और आय शॉल नॉट हॅव यू हँग इन प्लेस ऑफ युअर डिसायपल. तो म्हणतो की तू जर मला पूर्ण स्पष्टीकरण नाही सांगितलंस, कारण नाही सांगितलंस, तर मी तुझ्या शिष्याला फासावरती चढवेन. तर त्याच्यावर सेज म्हणतो यू सी इट हॅज बीन predicatable by the great prophets. No, I shouldn't say this. असं तो बोलतो अडखळत. मग तो म्हणतो की हे महाराज असं आहे की प्रेडिकेटेड म्हणजे महान. ओके, तर ग्रेट प्रोफेट्स म्हणजे भविष्यकार. तो म्हणतो की महाराज असं आहे की एक महान संत आहेत आणि त्यांनी एक भविष्यवाणी केली आहे. पण जाऊ द्या, मला तुम्हाला नाही सांगायचं असं म्हणतो तो. ओके, तर किंग बोलतो अनॉइड म्हणजे रागाने स्पीक आउट ॲट वन्स और युअर डिसायपल विल बी हँग. एकदाचं बोलतो का नाही तर तुझ्या डिसायपलला मी फासावरती लटकवेल. सेड द ग्रेट प्रोफेट्स हॅव foretold that the one who will be hanged on this day in this kingdom shall become the next king and conquer many more nations. Okay, तर तो सेज आहे, तो साधू आहे, तो बोलतो की एक ग्रेट महान असे संत होऊन गेले आहेत ज्यांनी भविष्यवाणी केली आहे की जो आजच्या दिवशी ह्या राज्यामध्ये अंधेरी नगरीमध्ये फासाला जो जाईल तो नंतरचा या राज्याचा ह्या किंगडमचा किंग होईल. आणि कन्क्युअर म्हणजे खूप वेळा जिंकेल. नॅशन म्हणजे राज्य. म्हणजे तो म्हणतो की आजच्या दिवस जो फासाला जाईन तो ह्या किंगडममध्ये ते पण तो पुढचा राजा होईल आणि तो खूप वेळा वेगवेगळे राज्य जिंकेल. आता बघा सेज कसा राजाला फासावरती लटकवतोय आणि त्याला येड्यात काढतोय. I want to become the next great king, your majesty, and reign over a great country. I will go down in history as a famous royal monarch. Okay. तो म्हणतो की मला नंतरचा महान राजा व्हायचे आहे. हे महाराज तो म्हणतो की मला रीगन ओव्हर अ ग्रेट कंट्री. तो म्हणतो की मला ह्या राज्यावर राज्य करायचे सौभाग्य प्राप्त करून घ्यायचे आहेत. मग म्हणतो आय विल गो डाऊन इन हिस्ट्री ॲज अ फेमस रॉयल मोनार्च. तो म्हणतो की मी एक महापराक्रमी राजा म्हणून इतिहासात अमर होईल. विल रीड अबाउट मी अँड माय ग्रेटनेस फॉर मिलियनियम टू कम. तो म्हणतो की भविष्यात येणाऱ्या पिढ्या माझे नाव वाचतील आणि शतकोनशतके माझं नाव अजरामर होईल. नेक्स्ट पॅराग्राफ. आय शॅल नेवर अर्न दॅट फेम इफ आय रिमेन अ recluse, a sage, so do grant me this favor, O king, let me die at the gallows today. तर तो म्हणतो की मी जर साधू राहिलो तर मी कधीही कीर्ती मिळवू शकणार नाही. फेम म्हणजे कीर्ती, रिक्ल्यूज म्हणजे विश्रांती. तर तो म्हणतो की मी जर साधू राहिलो तर मी कधीही कीर्ती मिळवू शकणार नाही. सो डू ग्रँट मी दिस फेवर ओ किंग. तो म्हणतो की मला अनुदान द्या. ग्रँट म्हणजे परवानगी द्या, मेहरबानी करा की मला मरणासाठी सुळावर चढवा, मला फाशी द्या मेहरबानी करून. किंग बोलतो द नेक्स्ट किंग, पुढचा राजा. अँड दिस किंगडम विल एक्सपांड, आणि हे राज्य विस्तारेल. ग्लोरी फॉर मिलेनियम टू कम, आणि ग्लोरी म्हणजे गौरव, आणि गौरव शतकोनशतको येईल. वाय नो वन बट आय शुड बी एंटायटल्ड टू दिस प्रायव्हिलेज गार्ड. तो म्हणतो की माझ्याशिवाय
कोणीही फासावरती जाणार नाही आणि माझ्याशिवाय राजा म्हणून कोणीही होणार नाही. माझ्याशिवाय राजा कोणीही होणार नाही, विशेष अधिकारी कोणीही होणार नाही. टेक मी टू द गॅलोज अँड हँग मी ॲट वन्स विदाउट ॲनी डिलाय. ताबडतोब कोणतीही वेळ न दवडता मला फासावरती चढवा. हरी अप, लवकर. डोंट वेस्ट टाईम घालवू नका. व्हॉट अ वंडरफुल फेट इन माय नेक्स्ट लाईफ. तर म्हणतो फेट म्हणजे नशीब. तर म्हणतो की माझं नंतरचं जीवन आहे ते किती चांगलं आहे, किती छान आश्चर्यजनक नशीब आहे माझं. अ किंग वन्स अगेन. आणि पुन्हा एकदा राजा. वा, किती छान. गुड बाय वर्ल्ड. तर म्हणतो सगळ्यांना बाय बाय करतो पूर्ण जगाला. सी यू अगेन, पुन्हा भेटू. तर अशा प्रकारे आपला हा लेसन फिनिश झालेला आहे. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून कळवा. आणि तुम्ही जर हे प्ले जर तुम्ही रिअलमध्ये पाहिलं असेल तर प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा.